This call is now being recorded. आयुर्वेद के आद्य दैवत श्री धन्वंतरी जी को नमन करते हुए हम आज के लेक्चर की शुरुआत करेंगे। शंखम चक्रम जलौकाम ददतामृतघटम चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्याम शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलांगं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगदवन प्रौढ़दावाग्निलीलम् शुरुआत करेंगे। हम आज का ये लेक्चर मैं खास मराठी में ही लेने वाली हूँ क्योंकि बहुत बड़ा विषय है और महत्वपूर्ण विषय चल रहा है, इसलिए थोड़ा मराठी में ले लूंगी। अगर जिनको समझ में नहीं आएगा वो चॅट बॉक्स में क्वेश्चन पूछ सकते। तर मराठीत लेक्चर घेते। आपण रसविमान हा अध्याय पाहत होतो, पण रसविमान पाहता पाहता पहिलाच श्लोक असा आला की ज्याच्यामध्ये रस आणि द्रव्य आणि दोष आणि व्याधी यांचे संबंध सांगितले गेलेले आहेत आणि ते पाहण्यासाठी म्हणून आपण रसाचं वर्णन ज्या अध्यायात केलेलं आहे त्या 26व्या अत्रेय भद्रकाप्य या अध्यायाचं वर्णन, या अध्यायातलं रसांचं जे षड रसांचं जे वर्णन आहे ते आपण पाहत होतो। त्यातली 9व्या श्लोकाची टीका आपण पाहत होतो। जवळजवळ अर्धी टीका आपली पाहून झालेली आहे। याच्यामध्ये पुन्हा एकदा फक्त एक छोटासा ब्रीफ त्याचं वर्णन करते की या श्लोकामध्ये काय दिलेलं आहे। तर श्लोकामध्ये वर्णन असं केलेलं आहे की 6 रस म्हणजे रस किती आहेत याच्यासाठीचा एक परिसंवाद झाला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आचार्यांनी आपापली मतं इथे वर्णन केलेली आहेत। तर त्यातला आतापर्यंत आपण जे वर्णन वाचलं त्याच्यामध्ये पहिले जे 4-5 आचार्य आहेत त्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे त्याचं आपण स्पष्टीकरण खाली चक्रपाणी टीकेमध्ये वाचलं। त्याच्यामध्ये पहिलं जे वर्णन आहे की आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा ही परिसंवाद वर्णन केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुनर्वसु आत्रे यांनी त्याच्यावर एक निश्चित सिद्धांत मांडलेला आहे। तो सिद्धांत आपण पाहत होतो आणि त्या सिद्धांतामध्ये प्रत्येक आचार्यांनी वर्णन केलेलं जे काही मत आहे त्याच्यावर त्यांनी टिप्पणी केलेली आणि पुन्हा त्यांच्या टिप्पणीवर चक्रपाणी दत्तांनी पुढे खाली टिप्पणी केलेली दिसते की त्यांनी पुनर्वसु आत्रे यांनी हेच मत का मांडलं, तर त्याचं विवेचन खाली चक्रपाणींच्या टीकेमध्ये आलेलं दिसतं। तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं की रस हे फक्त एकच रस नाहीये की म्हणजे उदक योनी असलेला रस हा एकच आहे असं एका आचार्यांनी मांडलं आणि तो एक रस नाहीये असं एकच रस असू शकत नाही असं वर्णन त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की मिश्रीभाव होत असतो आणि त्याच्यामुळे एक रस असू शकत नाही आणि रसनार्थ रस हे त्याची योनी आहे, तो म्हणजेच 6 रस असं असू शकत नाही। त्याच्यानंतर मग दुसऱ्या आचार्यांनी विचारलं की नाही, छेदन आणि उपशमन हे 2 प्रकारचे रस आहेत, पण छेदन आणि उपशमन हे त्या रसाची कार्य आहेत असं पुनर्वसु आत्रे यांनी स्पष्ट केलं आणि खाली चक्रपाणी दत्तांनीही कार्य म्हणजे काय आणि ते कसे काम करतात तर याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्या कार्यांचा आधार असलेला रस हा महत्वाचा आहे ना की म्हणजे ते कार्य तर तितकं महत्वाचं आहेच आहे, पण त्याचा आधार असलेला जो काही रस आहे तो महत्वाचा आहे। तर त्यामुळे आणि आता इथे जे वर्णन आहे ते रसांचं असल्यामुळे आपल्याला कर्म ही म्हणजे रसांसाठी
त्यांची कर्म ही अशी घेता येऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांची कर्म म्हणजेच रस असं आपण घेऊ शकत नाही. तर रस हे वेगळे आहेत आणि त्यांची कर्म ही वेगळी आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या आचार्यांनी त्याच्यामध्ये साधारणत्व हे पण एक कर्म आधिक्यांनी सांगितलं आणि 3 रस आहेत असं सांगितलं. तर तेही योग्य नाही असं चक्रपाणी दत्तांनीही सांगितलं. पुढच्या आचार्यांनी सांगितलं की स्वादू अस्वादुता आणि हिताहितत्व ही अशा अशा प्रकारे 4 रस सांगितले. म्हणजे स्वादू हितकर, स्वादू अहितकर आणि अस्वादू हितकर म्हणजे आणि अस्वादू अहितकर म्हणजे काय? तर स्वादू म्हणजे प्रिय. त्यामुळे प्रिय आणि हितकर, प्रिय आणि अहितकर, अं, अप्रिय आणि हितकर आणि अप्रिय आणि अहितकर अशा प्रकारे त्यांनी रसांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. पण तेही काही रस नाही. म्हणजे त्यांना आपण रस म्हणू शकत नाही कारण ती एक प्रकारची भक्ती आहे. भक्ती म्हणजे इच्छा. म्हणजे एखाद्या मनुष्याला कोणता रस आवडतो आणि तो हितकर आहे का? आणि म्हणजे एक भक्ती झाली आणि एक कर्म झालं. तर त्यामुळे ही भक्ती आणि कर्म हे दोन्हीही पुन्हा रस म्हणून आपल्याला घेता येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचंही मत पुनर्वसू अत्रे यांनी खोडून काढलं. पुढे सांगितलं की अ, अ, आणि अजून एक त्याच्यामध्ये हित आणि अहितकर हे नुसती कर्मच नाहीये, तर ती प्रभावाने होणारी कार्य आहेत. तर त्यामुळे तीही आपल्याला याच्यामध्ये रसांमध्ये त्यांची गणना करता येणं शक्य नाही. पुढच्या आचार्यांनी असं सांगितलं की पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश किंवा त्यांनी सांगितलेलं वर्णन आपण पाहूयात वाटलं असं पुन्हा एकदा की 5 प्रकारचे रस सांगितले. त्याच्यामध्ये भौम, उदक, आग्नेय, वायव्य आणि अंतरिक्ष. तर हे 5 प्रकारचे रस आहेत असं त्या एका आचार्यांचं म्हणणं आहे. पण हे पांचभौतिक संघटन हे म्हणजे त्यांचा आधार आहे. रसांचा आधार आहे. ते काही रस नाहीयेत आणि हे पांचभौतिक संघटन हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. प्रकृती, विकृती, विचार, देश, काल या सर्वांवर हे पांचभौतिक संघटन कुठल्याही द्रव्याचं हे अवलंबून असतं आणि म्हणून त्यांना आपण रस म्हणून नाही घेऊ शकत. असंही वर्णन पुनर्वसू अत्रे यांनी केलं आणि तोही जो रसांसाठीचा जो काही प्रतिपक्ष होता तो त्यांनी खोडून काढला. पुढे सांगितलं की गुरु, लघु, शीत, उष्ण, स्निग्ध, वृक्ष हे पण ही कर्म आहेत. म्हणजे 6 प्रकारचे रस एका आचार्यांनी सांगितले. पण त्यांनी कर्म स्वरूपात सॉरी गुण स्वरूपात रस सांगितले. म्हणजे द्रव्याचे जे गुण आहेत त्यांनाच त्यांनी रस असं मानलं आणि त्यामुळे पुनर्वसू अत्रे यांनी पुन्हा त्याच्यावर आक्षेप घेतला की नाही, हे सर्व गुण आहेत रसांचे किंवा द्रव्याचे हे सर्व गुण आहेत. त्यांना आपण रस म्हणू शकत नाही. पुढे दिलंय की क्षरणात क्षारः तर क्षार हा रस म्हणून मानला गेला. तो 7वा रस म्हणून सांगितला. म्हणजे एका आचार्यांनी मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय हे रस सांगून वरती पुन्हा क्षार हा 7वा रस सांगितला. तर पुनर्वसू अत्रे यांचं असं म्हणणं आहे की नाही, क्षार हा रस नाहीये. त्याच्यासाठीची जी काही चक्रपाणी दत्तांची टीका आहे ती खूप सुंदर आहे आणि ती मागच्या वेळेला आपण घेतली होती. तर त्यांनी असं म्हटलं चक्रपाणी दत्तांनी की नाही, क्षरणात म्हणजे अधोगमन क्रियायोगात क्षारो द्रव्यम म्हणजे त्याला काहीतरी कर्म आहे. अधोगमन करणं हे क्षाराचं कर्म आहे आणि त्यामुळे क्षार हे द्रव्य आहे. तो रस असू शकत नाही, तो गुण असू शकत नाही. रस हा गुण आहे. त्यामुळे म्हणजे कुठल्याही द्रव्याचा रस हा त्याचा गुण असतो. त्यामुळे इथे क्षार जे आहे ते द्रव्य आहे, ते रस असू शकत नाही. कारण त्याला अधोगमन क्रिया योगात शरणात क्षारः असं क्षाराचं वर्णन केलं जातं. म्हणजे त्याला काहीतरी क्रिया आहे. त्यामुळे तो रस असू शकत नाही, ते द्रव्यच आहे. त्यामुळे रसस्य हि निष्क्रियस्य क्रिया अनुपपन्नत्वम. त्यामुळे रसाला निष्क्रियता असते, त्याला क्रिया नसते. त्यामुळे त्याला आपण म्हणजे क्षाराला आपण रस म्हणू शकत नाही.
त्याच्यातही अजून त्यांनी काही हेतू दिलेले आहेत. पुढे असंही वर्णन केलंय, क्षारम स्त्रावयामः छित्त्वा छित्त्वा आशयात क्षारः क्षरत्वात् क्षरयति अधः. हे सगळं झालेलं आहे म्हणून मी थोडं फास्ट घेतेय. पुन्हा क्षाराची व्याख्या आणि क्षार हे द्रव्य कसं आहे त्याचं वर्णन चक्रपाणी दत्त करतात. त्याच्यानंतरही ते पुढे 3 हेतू अजून सांगतात. ते हेतू काय आहेत? तर हेत्वंतरम आह द्रव्यम अनेक रस उत्पन्न. म्हणजे हे क्षार हे अनेक रसांनी उत्पन्न झालेले असतात. त्याच्यामध्ये कटू लवण अनेक रसत्वम आह कटू लवण भूयिष्ठत्व. तर क्षार हे नेहमी कटू लवण किंवा इतर अनेक रसांनी उत्पन्न झालेले असतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळी द्रव्य असतात आणि त्याच्यापासून ते उत्पन्न होतात म्हणून त्यांना आपण रस म्हणू शकत नाही. पुढचं म्हणतात ते की अनेक इंद्रियार्थ समन्वितम म्हणजे क्षार हे अनेक इंद्रियांनी जाणण्यासारखे असतात. म्हणजे क्षार हे स्पर्शानी किंवा गंधानी, क्षाराचा एक विशिष्ट गंध असतो, क्षाराचा विशिष्ट स्पर्श असतो. या सगळ्यामुळे ते जाणू शकतो आपण आणि म्हणून ते रस नाहीत, ते द्रव्यच आहे. पुढे म्हणतात की हेत्वंतरम करण अभिनिर्वृत्तम म्हणजे क्षार हे तयार करताना काहीतरी करणं म्हणजे साधनं लागतं आणि त्या काहीतरी एक विशिष्ट प्रकारची प्रोसेस होऊन मग क्षार तयार होत असतात आणि त्यामुळे क्षार हे द्रव्य आहे, क्षार हे रस नाही. इथपर्यंत आपण सगळं पाहिलं होतं. त्यामुळे क्षार हे रस नाही हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मधुरम्ल लवण कटुतिक्त कषाय आणि क्षार यातला क्षार हा रस नाही याचं स्पष्टीकरण पुनर्वसू आत्रेयांनीही केलं आणि चक्रपाणी दत्तांनीही केलं. आता पुढचा भाग आहे अव्यक्ती भावस्तू. त्यामुळे अव्यक्ती भावस्तू खलु रसानां प्रकृतौ भवति अनुरस समन्विते वा द्रव्ये. हे जे वर्णन आहे त्याचं आपण स्पष्टीकरण चक्रपाणी दत्तांच्या टीकेत पाहत होतो. ते पुढील प्रमाणे आहे. अव्यक्त रस पक्षम निषेधयती. आता हा अव्यक्त रसाचा जो पक्ष आहे किंवा जो पूर्व पक्ष जो एका मुनींनी मांडलेला आहे तो सुद्धा इथे पुन्हा त्याचा निषेध केलेला आहे. काय म्हणतात? अव्यक्ती भाव इत्यादी. अव्यक्ती भाव इति अभूत तद्भावे च्वी प्रत्ययेन रसानां मधुरादीनां व्यक्तानां एव क्वचित आधारे अव्यक्तत्वम न अन्यो मधुरादिभ्यो अव्यक्त रस इति अर्थः. तर याचा अर्थ असा आहे की अव्यक्ती भाव याच्या ठिकाणी अभूत तद्भावे म्हणजे भूत भू भवती याच्यापासून भूत शब्द तयार होतो आणि अभूत म्हणजे भूत याचा अर्थ अस्तित्व असणे आणि अभूत याचा अर्थ अस्तित्व नसणे याचा तद्भाव म्हणजे असाच भाव ज्याच्यातून व्यक्त होतो असा तो अव्यक्ती भाव हा शब्द आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भाव असे वर्णन केले जातात किंवा ज्या ठिकाणी तद्धित प्रत्यय लावून काहीतरी भाव व्यक्त केला जातो त्या ठिकाणी इथे च्वी प्रत्यय असा अर्थ हा पतंजली पाणिनीयच्या व्याकरणामध्ये दिलेला दिसून येतो. त्यामुळे एखादा भाव व्यक्त करण्यासाठी एखादा शब्द जर वर्णन केला गेला मग तो तद्धित असेल किंवा कृदंत असेल तर तो च्वी प्रत्ययाने दर्शवला जातो. त्यामुळे अव्यक्ती भाव हा अभूत भाव हे दर्शवण्यासाठी अभूतत्व दर्शवण्यासाठी वर्णन केलेला शब्द आहे. रसानां मधुरादीनां व्यक्तानां एव क्वचित आधारे अव्यक्तत्वम. याचा अर्थ असा आहे की रसानां मधुरादीनां व्यक्तानां एव मधुरादी रस हेच क्वचित आधारे अव्यक्तत्वम अव्यक्तत्वाच्या आधारासाठी वापरले जातात. म्हणजे मधुरादी रस हेच त्यांचं अव्यक्तत्व व्यक्त करू शकतात. जसं भाव म्हणजे कुठलाही पदार्थ अस्तित्वात असणं आणि त्याचा अभाव म्हणजे तो पदार्थ अस्तित्वात नसणं म्हणजेच तो पदार्थ हा त्याच्या अभावाचा आधारच असतो. की पूर्वी तो पदार्थ होता आणि आता तो पदार्थ तिथे नाहीये
याचा अर्थ त्याचा अभाव आहे. हे वर्णन जसं आहे त्याप्रमाणेच मधुरादी रस हेच त्यांच्या अव्यक्तत्वाचं आधार आहे. न अन्यो मधुरादिभ्यो अव्यक्त रस इति अर्थः. कुठलाही इतर रस किंवा इतर भाव हा मधुरादीचं अव्यक्तत्व सांगण्यासाठी नसतो. त्यामुळे मधुरादी रस हेच त्या अव्यक्तातून व्यक्त होत असतात. त्यामुळे अव्यक्त रस असा वेगळा रस काही म्हणता येत नाही. कारण त्या आचार्यांनी मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय, क्षार आणि अव्यक्त असे 9 रस पहिले 6, 7, 8 रस तिथे सांगितले. तर त्यामुळे पुनर्वसु अत्रे यांनी आणि चक्रपाणी दत्तांनी ते त्याच्यावर टीका केली की नाही, हे रस 8 असू शकत नाही. त्याच्यातला जो अव्यक्तत्व आहे तो रसांशिवाय असू शकत नाही. म्हणजे रस नाही म्हणून त्याचा अव्यक्त रस असं वर्णन तिथे केलेलं दिसतं. आता पुढे जो शब्द आहे तो महत्वाचा आहे. अव्यक्तिभावस्तु खलु रसानां प्रकृतौ भवति अनुरसे अनुरस समन्विते वा द्रव्ये. तर इथे प्रकृती भाव वर्णन करताना मी परवा दिवशी असंच म्हणजे प्रकृती या शब्दाचा अर्थ रसाची प्रकृती म्हणजे जल. त्यामुळे जल हे अव्यक्त असतं असं बोलून गेले होते. पण खरोखरच चक्रपाणी टीकेमध्येही तेच वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. तर रसानाम इति मधुरादीनां षण्णां प्रकृतौ इति प्रकृतौ कारणे जल इति अर्थः. प्रकृती म्हणजे जल. त्यामुळे म्हणजे जलामध्ये जो भाव असतो तो अव्यक्त या स्वरूपाचा असतो. म्हणजे जलामधला जो रस आहे तो अव्यक्त रस असा मानला जातो. त्यामुळे तो जो अव्यक्ती भाव आहे तो प्रकृत म्हणजे जलामध्ये स्थित असतो असा त्याचा अर्थ होतो. अव्यक्तत्वंच रस सामान्य मात्रा उपलब्धी मधुरादी विशेष शून्य साच जले भवती. म्हणजे अव्यक्तत्व हे रस सामान्य मात्र उपलब्धी, सामान्य रसाच्या संदर्भात हे उपलब्ध असतं आणि मधुरादी विशेष शून्य असतं. ते त्यांच्यामध्ये मधुर इत्यादी रस नसतात किंवा विशेष रस नसतात आणि असा भाव हा जलामध्ये असतो. सा च जले भवती. यतः उक्तम जलगुण कथने सुश्रुते व्यक्तरसता रसदोषः. तर सुश्रुताचार्य पण असं म्हणतात. त्यांनी एक वाक्य असं दिलेलं आहे जे सुश्रुत सूत्रस्थान 45 म्हणजे पुन्हा अन्नपान विधी या अध्यायामध्ये वर्णन करतात की व्यक्तरसता रसदोषः. जेव्हा रसामध्ये काही व्यक्तभाव निर्माण होतो म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हा रसाचा दोष असं मानलं जातं. मग इथे रस हा शब्द जल या अर्थी किंवा ज्याला काही स्त्राव आहे अशा अर्थी आपण घेऊ शकतो. मग ज्या वेळेला एखाद्या स्त्रावाला काहीतरी व्यक्त रसता येते म्हणजे मधुरता येते किंवा अम्लता येते, कटुता येते, तर तो जो भाव आहे तो त्याला दोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे रसामध्ये काहीतरी दोष निर्माण झाला असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता दोष हा शब्द आपल्या म्हणजे आपल्या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये हा केवळ दूषित करणारा या अर्थी नाही घेतला जात. त्रिदोषांनाही दोष म्हटलं जातं. त्या ठिकाणी ते शरीर प्रकृतीही निर्माण करतात आणि शरीरामध्ये विकृतीही निर्माण करतात. ज्या वेळेला ते अधिक्याने उत्पन्न होतात किंवा ज्या वेळेला ते त्यांच्यामध्ये वृद्धी किंवा हानी अशी झालेली दिसते त्यावेळेला ते शरीरामध्ये दूषण करतात म्हणून त्यांना दोष असं म्हटलं जातं. ते पहिल्यांदा दूषण करतात म्हणून त्यांना दोष असं म्हटलं जातं. त्याप्रमाणेच इथे रस म्हणजे कुठलाही स्त्राव, त्या स्त्रावामध्ये काही व्यक्तता निर्माण झाली, व्यक्त रसता निर्माण झाली तर त्याला रसदोष असं म्हणता येईल असं सुश्रुताचार्य म्हणतायत असं आपल्याला इथे दिसतं. इह अपि च अव्यक्तरसं च इति वक्ष्यति. लोके अपि च अव्यक्तरसं द्रव्यम् आस्वाद्य वक्तारो वदन्ति. जलस्य एव अस्य रसो न क्वचित मधुरादी व्यक्त इति. पुन्हा तेच वर्णन केलेलं आहे की लोकांमध्ये सुद्धा अव्यक्त रसम द्रव्यम
आस्वाद्य वक्तारो वदंती म्हणजे अव्यक्त रसाचं द्रव्य सांगताना लोक म्हणतात की लोकांमध्ये म्हणजे सामान्य जनतेमध्ये हे प्रचलित आहे की जलस्य एव अस्य रसो न क्वचित मधुरादी व्यक्त इति. तो जलामध्येच हा जलामध्येच हा अव्यक्त रस असतो. त्याच्यामध्ये मधुरादी रस व्यक्त नसतात असं वर्णन केलं जातं. म्हणजे सामान्य लोकांनाही हेच माहीत होतं त्या काळामध्ये असं आपण म्हणू शकतो. विशेष मधुरादी अनुपलब्धी च अनुद्भूतत्वेन कारण त्याच्यामध्ये विशेष मधुरादी रसाची अनुपलब्धी असते. अनुपलब्धी म्हणजेच अनुपभूतत्व असतं. त्याच्यामुळे त्याला अव्यक्त रस अशी संज्ञा दिलेली आहे. यथा दूरात अविज्ञा आता हे वर्णन करण्यासाठी चक्रपाणी दत्तांनी इतके दृष्टांत दिलेले आहेत खाली तर ते आपण पाहत जाऊयात. यथा दूराद अविज्ञाय मान विशेष वर्णे वस्तूनी रूप सामान्य प्रतिती भवती न शुक्लत्वादी विशेष बुद्धी. म्हणजे दुरून जर आपण एखादी वस्तू पाहत असू तर त्याच्यामधला विशेष वर्ण आपल्याला समजत नाही. दूरात अविज्ञाय विज्ञाय मान विशेष वर्णे वस्तूनी वस्तूमधला वस्तूनी म्हणजे वस्तूमधील विशेष वर्ण हा दुरात अविज्ञायमान असतो. दुराने म्हणजे दुरून पाहिला तर अविज्ञायमान म्हणजे तो आपल्याला न समजण्यासारखा असताना रूप सामान्य प्रतिती भवती. विज्ञायमान हा शब्द आनमान म्हणजे या ठिकाणी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असा आहे. त्यामुळे त्याचा अर्थ जेव्हा आपल्याला अशी वस्तू लांबून दिसते त्यावेळेला किंवा दिसत असते त्यावेळेला रूप सामान्य प्रतिती भवती. त्याच्यामध्ये सामान्यच अशी प्रतिती होत जाते किंवा रूपाने ते समानच आहे असंच दिसतं. म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये रंगरूप असले तरी सुद्धा आपल्याला समानच प्रतिती येते. न शुक्लत्वादी विशेष बुद्धी म्हणजे हा रंग शुक्ल आहे किंवा हा पीत आहे किंवा हा हरित आहे किंवा हा रक्तवर्ण आहे अशी जी विशेष बुद्धी आहे. विशेष बुद्धी इथे बुद्धी म्हणजे चक्षुर्बुद्धी. ही चक्षुबुद्धी आपल्याला होऊ शकत नाही. त्यामुळे तथा अनुरसे अव्यक्तिभावो भवती. त्याचप्रमाणे या अनुरसामध्येही अव्यक्तिभाव असतो. त्यामुळे अव्यक्तिभाव ह्याचं वर्णन करत असताना त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे जलामध्ये अव्यक्तिभाव असतो आणि दुसरं म्हणजे अनुरसामध्ये अव्यक्तिभाव असतो. तर हे वर्णन त्या हे पुनर्वसु आत्रे यांनी केलेलं आहे. त्याचीच ही टीका दिलेली दिसते. प्रधानम व्यक्तम रसम अनुगतो अव्यक्तत्वेन इति अनुरसः. पुन्हा अनुरसाची व्याख्याही इथे त्यांनी केली की प्रधानम व्यक्तम रसम. प्रधान रस कसा असतो तो व्यक्त आहे. जो व्यक्त असतो त्याला प्रधान रस असं म्हटलं जातं. तम अनुगतम त्या रसाला जो अनुगत होतो त्या रसाला जो रसाच्या मागे जो व्यक्त होतो त्याला अनुरस असं म्हटलं जातं. तो अव्यक्त असतो. अव्यक्तत्वेन अनुरसः म्हणजे तो जोपर्यंत तो प्रधान रस व्यक्त होत नाही तोपर्यंत हा अनुरस हा अव्यक्त राहतो. म्हणून त्याला अनुरस असं म्हटलं जातं आणि तो अव्यक्त अशा स्वरूपामध्ये तिथे असतो. यथा वेणू यवे मधुरे कषायो अनुरसः. ज्याप्रमाणे यवामध्ये वेणू हे यवाचंच एक नाम किंवा पर्याय आपण म्हणू शकू किंवा वेणू यव. या वेणुयवामध्ये मधुर रस हा प्रधान रस आहे आणि कषाय रस हा अनुरस म्हणून सांगितलेला आहे. यद उत्तम वृक्षः कषाय अनुरसो मधुरः कफपित्तः. तो याचा अर्थ वेणुयवाचं वर्णन तिथे केलेलं दिसतं. चरक सूत्रस्थान अध्याय 27 मध्ये हे वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. अनुरस समन्वित. आता तिथे त्यांनी वर्णन करताना पुनर्वसु आत्रे यांनी इथे वर्णन केलेलं आहे. अव्यक्ती भावस्तु खलु रसानाम प्रकृतौ भवती म्हणजे जलामध्ये दिसतो. अनुरसे अनुरस समन्विते वा द्रव्ये.
अनुरसामध्येही दिसतो आणि अनुरस समन्वित द्रव्यामध्येही दिसतो. तर अनुरस समन्वित याचा अर्थ काय आहे? तर त्याचं वर्णन इथे केलेलं दिसतं. अनुरस समन्वित इति सर्व सर्व अनुरसयुक्ते म्हणजे सर्व अनुरसांनी युक्त अशा द्रव्यांमध्ये म्हणजेच यथा विषे विषामध्ये जो काही अनुरस असतो त्याच्यामध्येही अव्यक्तिरस, अव्यक्त भाव दिसून येतो. वचनम ही उष्णम अनिर्देश्य रसम. अ, विषामध्ये जे काही अ, अव्यक्त असे अनुरस आहेत त्या सगळ्यांमध्ये अव्यक्ती भाव आपल्याला दिसून येतो. ते रस हे नंतर अ, व्यक्त होतात. म्हणजे कदाचित एखादं विषारी द्रव्य हे तिक्त असेल, पण नंतर ते दाह उत्पन्न करणारं असेल. मग त्याच्यामध्ये कटू रसता ही अनुरस या स्वरूपाची असू शकते. तर त्यामुळे जो दाह उत्पन्न होतो किंवा ते त्याचा जिभेवर निपात झाल्यानंतर पहिल्यांदा तिक्त रस जाणवेल, पण नंतर कधीतरी किंवा पुढे एखाद्या मिनिटांनी वगैरे जर त्याचा दाह जाणवायला लागला, तर त्याच्यातला जो काही कटू रस आहे, त्याच्यातला जो काही तीक्ष्ण भाव आहे, हा नंतर व्यक्त होणारा आहे. त्यामुळे त्याला अनुरस असं आपण म्हणू शकतो. किंवा अणुरस समन्विते इति पाठः त्याच्यामध्ये काही जणांनी अणु असा शब्दही घातलेला आहे. म्हणजे एखाद्या पूर्वी लिहिलेल्या जे काही मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे कारण चक्रपाणी चरकांचा काळ हा खूप आधीचा आहे. इसवी सन पूर्व असा काळ आहे आणि चक्रपाणी दत्तांचा बहुधा इसवी सनानंतरचा काळ आहे आणि त्यामुळे हो, बरोबर आहे. त्यामुळे त्या काळामध्ये जे काही मॅन्युस्क्रिप्ट झाले, त्याच्यामध्ये त्या मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये वेगवेगळी मतं किंवा वेगवेगळे अ, अ, लिखा अ, अ, लिखा लिखाणामध्ये काही भेद जे काही आपल्याला दिसून येतात, त्या भेदांमध्ये कोणी एखाद्या आचार्यांनी अनुरसच्या ऐवजी अणुरस असा पाढभेद निर्माण केला. त्यामुळे इथे त्यांनी लिहिलंय किंवा अणुरस समन्विते इति पाठः. पाठः म्हणजे पाढभेद. पाढभेद हे मॅन्युस्क्रिप्ट बदलल्यामुळे किंवा दुसऱ्या एखाद्या अ, लेखकांनी लिखाण केल्यामुळे त्याच्यामधले जे काही बदल आहेत ते पाढभेद या स्वरूपात मांडले जातात. ते न आणि पाढभेद हे बहुतांशी वेळेला खाली आपल्याला दिसून येतात. हे सगळे जे आहेत भक्ती द्वेषौ इति पाठः, अव्यक्त भावस्तु पाठः हे सगळे पाठभेद आहेत. पाठभेद म्हणजे जिथे वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी काही नंबरिंग केलं जातं आणि त्या नंबरिंग नुसार खाली त्याचा पाढभेद लिहिला जातो. तसा हा पाढभेद आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, "अणुरस समन्विते इति अणुरसेन एकेन मरीचेन शर्करा पानके कटुत्वम अव्यक्तम स्यात्." याचा अर्थ अगदी अणु स्वरूपात आपण मरीच्याचा वापर केला कशामध्ये? शर्करा पानकामध्ये. म्हणजे साखरेने युक्त पानक बनवलं आपण आणि त्याच्यामध्ये जर अगदी अणुरसानी किंवा अ, अगदी सूक्ष्मत्वानी जरी मरीच आपण घातलं, तर त्या मरीच्याचा जो कटू भाव आहे, मरीच्याचा जो अव्यक्त भाव आहे, कटुता जी अव्यक्त आहे, ती आपल्याला नंतर जाणवते. म्हणून तिथे अणुरसेनं एकेन मरीचेनं एकच मरीच घातला किंवा तिथे आपण असं म्हणू शकतो, की अगदी सूक्ष्म स्वरूपात मरीच घातला, तरी सुद्धा शर्करा पानकामध्ये त्याचं कटुत्व आपल्याला जे नंतर जाणवतं, ते अ, ते म्हणजे अव्यक्त रस. याला जोडून काही आपण जे काही बडीशेप खातो म्हणजे उदाहरणं देते काही, की बडीशेप खातो. त्या बडीशेपामध्ये जर नंतर आपण पाणी प्यायलं तर मधुर भाव आपल्याला अ, कळतो. तोही एक प्रकारचा अव्यक्त रस आहे. त्यानंतर भाकरी करतो. ती जर खूप चावून-चावून खाल्ली तर नंतर जो मधुर रस निर्माण होतो तोही अव्यक्त मधुर अ, रस असं आपण मानू शकतो. अ, त्यानंतर आवळ्यामध्ये असलेला मधुर रस अव्यक्त या स्वरूपाचा असतो. त्याच्यामध्ये आम्ल आणि कषाय हे रस अ, पहिल्यांदा जाणवतात आणि नंतर मधुर किंवा
इव्हन काही वेळेला लवण रस पण काही प्रमाणामध्ये आपल्याला अ, अनुरस या स्वरूपामध्ये जाणवत असतो. तर अशा प्रकारे भरपूर असे म्हणून द्रव्य आहेत की गोमूत्र पण, ज्याच्यामध्ये गोमूत्र हां, प्यायल्यावर. गोमूत्रामध्येही. तुम्ही म्हणजे मी चाखून नाही पाहिलेलं, त्यामुळे नाही, गोमूत्र प्यायल्यानंतर पाणी प्यायलो ना, आता गोड लागतं ते. गोड लागतं. बरं, ओके. हां. तर अशा प्रकारे बरीच सारी अशी द्रव्य आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला बरीच सारी अशी द्रव्य आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला अनुरस हा जाणवतो आणि त्यामुळे अव्यक्त भाव हा काही रस असू शकत नाही, तो अनुरस असाच असतो. याचं वर्णन चक्रपाणी दत्त आणि वरती अ, पुनर्वसू आत्रेय हे दोघेही करतात असं आपल्याला दिसतं. पुढे अ, अपरिसंख्येय पक्षम दूषयती. आता पुढचे जे आचार्य आहेत त्यांनी अपरिसंख्येय द्रव्य आहेत असं वर्णन केलेलं आहे की म्हणजे 9 पर्यंत सॉरी 8 पर्यंत आतापर्यंत आपण पाहिले आणि आता पुढचे जे काही आचार्य आहेत ते म्हणतात की अपरिसंख्येयत्व रस हे अपरिसंख्येय आहे. तर अपरिसंख्येयत्व खोडून काढण्यासाठी म्हणून पुनर्वसू अत्रेय म्हणतात अपरिसंख्येयत्वं पुनः तेषां आश्रयादीनां भावानां विशेष अपरिसंख्येयत्वात् न युक्तम् एकैको अपि हि येषाम् आश्रयादीनां भावानां विशेषान् आश्रयते विशेष अपरिसंख्येयत्वात् न च तस्मात् अन्यत्वम् उपपद्यते. तर हे आपण खाली चक्रपाणी टीकेमध्ये पाहूयात. याचा अर्थ आपण पाहिलेला होता. आता चक्रपाणी दत्त म्हणतात की अपरिसंख्येय पक्षम दूषयति अपरि इत्यादी तेषाम् इति रसानां अपरिसंख्येयत्वं न युक्तम्. रसांचं अपरिसंख्येयत्व काही योग्य नाही. आश्रयादीनां भावानां आश्रय गुण कर्म संस्वादानां तर वरती जे काही भाव दिलेले आहेत ते सर्व विशेष अपरिसंख्येयत्वात् इति आश्रयादी भेदस्य अपरिसंख्येयत्वात्. आश्रयादी भेदाच्या अपरिसंख्येयामुळे द्रव्य ही सुद्धा अपरिसंख्येय होतात असं वर्णन केलेलं आहे. तत्र हेतुमाह एकैको अपि येषाम् आश्रय गुणकर्म संस्वादानां विशेषान् एकैको अपि मधुरादि आश्रयते न च तस्मात् आश्रयादि भेदात् अन्यत्वम् आश्रितस्य मधुरादेः भवति. हे वर्णन सगळं आपण जेव्हा वरचं पुनर्वसू आत्रेयांचं मत पाहत होतो त्यावेळेला मी घेतलेलंच आहे. पुन्हा एकदा आपण त्याच्यावर एक व्ह्यू आपला घेऊयात किंवा पाहूयात आपण की येषाम आश्रय गुण संस्वादानां विशेषाम एकैको म्हणजे जर आपण एक एक वर्णन घेतलं की आश्रय गुण आणि कर्म संस्वाद हे 4 हे यांच्यामध्ये मधुरादी वेगवेगळे आश्रित असतात असं होऊ शकत नाही. न च तस्मात् आश्रयादी भेदात अन्यत्वम आश्रितस्य मधुरादेः भवति. असं काही होऊ शकत नाही. एवं मन्यते यद्यपि शाली मुद्ग घृत क्षीरादयोः मधुरस्य आश्रयः भिन्नः. जरी असं म्हटलं जातं की शाली मुद्ग घृत क्षीर या सगळ्यांमध्ये असणारा मधुर रस हा आश्रयामुळे भिन्न भिन्न आहे. म्हणजे शाली आपण तोंडात टाकले आणि त्याच्यानंतर मुद्ग टाकले किंवा घृत घेतले तर त्याच्यातला मधुर रस आपल्याला भिन्न भिन्न जाणवतोही. तथापि तत्र मधुरत्व जाती आक्रांत एक एव रस भवति. परंतु तरीही त्यांच्यातला जो काही मधुर रस आहे तो जाती आक्रांत एव म्हणजे जातीला तो ओलांडून न जाता एक एव रस भवती. जाती तो सोडत नाही. त्यामुळे मधुर जाती ही एकच आहे. कशी एक आहे त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. बलाका क्षीर कार्पासादिषु शुक्लवर्ण इव. ज्याप्रमाणे बलाका म्हणजे बदक किंवा बगळा क्षीर म्हणजे दूध आणि कार्पास म्हणजे कापूस ह्या सगळ्यांमध्ये किंवा यांच्यासारख्या आदिशू म्हणजे अजून इतर बरेच सारे शुक्लवर्णीय मग त्याला आपण काय ढग घेऊ शकतो. शुक्लवर्णी ढग जे असतात ते घेऊ शकतो किंवा
आजकालच्या भाषेमध्ये जे काही पत्रक किंवा पेपर, शुक्ल वर्णाचा पेपर, तर इत्यादी सारे जे काही शुक्ल वर्णाचे ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही पदार्थ आहेत, जे काही भाव आहेत, जे काही प्राणी, पक्षी किंवा द्रव्य आहेत, ह्यांच्यातला जो काही शुक्ल वर्ण आहे, तो जसा वेगळा आपण काढू शकत नाही, म्हणजेच त्याच्यातलं तरतमत्व हे आपण वेगळं काढू शकत नाही. त्याप्रमाणेच मधुर जातीच्या या द्रव्यांमधलं मधुरत्व हे आपण वेगवेगळं काढू शकत नाही. हं. तथा हे झालं आश्रय. तथा गुणानां गुरुपिच्छिल स्निग्धादीनां अन्यत्वे अपि कर्मणां वा रसादिवर्धन आयुर्जनन वर्ण वर्णकरत्वादीनां भिन्नत्वे सत्यपि न मधुर रसस्य अन्यत्वम. म्हणजे गुरु, पिच्छिल, स्निग्ध इत्यादी जी काही गुण आहेत त्यांची वेगवेगळी कर्म आहेत की रसादी वर्धन म्हणजे रस इत्यादी धातूंचं वर्धन करणं किंवा आयुष्य वाढवणं, आयुष्य जनन किंवा आयुष्याची उत्पत्ती करणं किंवा वाढवणं किंवा वर्णकरत्व, वर्ण निर्माण करणं, हे जे काही गुण त्यांचे सांगितले जातात, हे जसे आपण अ, हे हे आपण मधुर रसाचे गुण मानतो. ते आपण मधुर रसापेक्षा वेगळे मानू शकत नाही. त्याप्रमाणेच पुन्हा शाली, मुद्ग, क्षीर यांच्यातलं जे काही मधुरत्व आहे ते आपण वेगळं मानू शकत नाही. यत एक एव मधुरः तत् तत् गुणयुक्तो भवति तत् कर्मकारी च को विरोधाः. एक मधुर रस हाच त्या या सर्व गुणांनी युक्त आहे आणि हे गुण जसे आपल्याला वेगळे मधुर रसातून वेगळे काढता येत नाही. म्हणजे गुण हा मधुर रसातून वेगळा काढला आणि मग त्याचं रसादी वर्धन कर्म दाखवलं किंवा पिच्छिल रस वेगळा काढला आणि त्याचं वेगळं कर्म दाखवलं, स्निग्ध रस वेगळा काढला आणि त्याचं गुरुत्व दाखवलं किंवा त्याच्यानी वर्णकरत्व दाखवलं. तर हे जसं आपल्याला वेगळं काढता येत नाही, ज्या मधुर रसाचे गुण आणि मधुर रसाची कर्म हा मधुर रसाचा अविभाज्य घटक आहे. ते जसे मधुर रसामध्ये असतातच किंवा आपण त्यांना पूर्णतः वेगळं काढू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये जर असं ठेवलं तर कुठलाही विरोध निर्माण होत नाही. त्याप्रमाणेच पुन्हा शाली, मुद्ग, घृत, क्षीर यांच्यातलं मधुर रसत्व आपल्याला वेगळं काढता येत नाही. तथा मधुरस्य आवांतर आस्वाद भेदे अपि मधुरत्व जाती अनतिक्रमः कृष्ण वर्ण अवांतर भेदे यथा कृष्णत्व अनतिक्रमः. म्हणजे मधुरस्य अवांतर आस्वाद भेदे अपि, इथे वरती द्रव्यानुसार सांगितलं, या ठिकाणी रसानुसार. मग इथे आपण तरतमत्व घेऊ शकतो की मधुराचं तर, मधुरतर, मधुरतम, मधुर असे जे काही आस्वाद आहेत किंवा मधुरामध्येही मधुराची तीक्ष्णता किंवा एकदम मधुर, माइल्ड मधुर रस असं असे भेद आपण वेगळे काढता येत नाही. मधुरत्व जाती अनतिक्रमः, न अतिक्रमः, अनतिक्रमः. तर अतिक्रम करणं म्हणजे ओलांडून जाणं. त्यामुळे अनतिक्रम म्हणजे ओलांडून न जाणं. तसंच कृष्ण हे करता येत नाही, जसं की कृष्ण इत्यादी वर्णांमधले भेद आपल्याला वेगळे काढता येत नाही. म्हणजे वरती त्यांनी बालाक वगैरे ही द्रव्य दिलेली आहेत आणि इथे त्यांनी कृष्ण इत्यादीचे म्हणजे वर्णांचे भेद वर्णन केलेले. म्हणजे त्याच्यामध्येही तरतमत्व आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ते जसे आपल्याला वेगळे काढता येत नाही, त्याप्रमाणे मधुर इत्यादींचं वेगळेपण आपल्याला काढता येत नाही. ननु मा एव भवति अपरिसंख्यत्व रसानां परस्पर संयोगात्तु य आस्वाद विशेषः स कार्य विशेषकरो अपि न हि यत् मधुर अम्लेन क्रियते न मधुरेण वा अम्लेन वा शक्यम्. अतः तेन परस्पर संयोगेन अपरिसंख्येयत्वं भविष्यति इति आह परस्पर इत्यादी. आता त्यांनी पुढे म्हणजे चक्रपाळ हे पुनर्वसु आत्रे यांनी पुढे वर्णन ते करतात की
परस्पर संसृष्ट भूयिष्ठत्वात् न च येषाम् अभिनिर्वृत्तेः गुणप्रकृतीनाम् अपरिसंख्येयत्व भवति. पुन्हा तेच वर्णन करतात की परस्पर संसृष्ट झाले तरी सुद्धा त्यांचं अपरिसंख्येयत्व आपण न च येषाम् अभिनिर्वृत्तेः गुणप्रकृतीनाम् अपरिसंख्येयत्वं भवति. पुन्हा तेच की तरी सुद्धा त्यांचं अपरिसंख्येयत्व सांगता येत नाही. हं? तर ते कसं त्याचं वर्णन खाली चक्रपाणी दत्त करतात की ननु मा एव भवती, मा एव भवती, मा म्हणजे नाही, एवं हे होऊ शकत नाही अपरिसंख्येयत्व रसानं. असं काही अपरिसंख्य म्हणजे वरती दिलेलं अपरिसंख्येयत्व असं काही होऊ शकत नाही. परस्पर संयोगातू य आस्वाद विशेषः, परस्पर संयोगाने जे काही आस्वाद विशेष होतात म्हणजे मधुर आणि अम्ल हे एकत्र केल्यानंतर जो काही आस्वाद विशेष आपल्याला जाणवेल, जिव्हा निपात झाल्यानंतर जो काही विशेष जाणवेल, स कार्य विशेष करो अपि, तो वेगळं कार्य करेल तरी सुद्धा न ही मधुर अम्लेन क्रियते, यत् मधुर अम्लेन क्रियते, परंतु तरीही जे मधुर अम्ल एकत्र होऊन जे काही केलं जातं तत् न तत् मधुरेण वा अम्लेन वा शक्यम, ते ना मधुरानी शक्य आहे ना अम्लानी शक्य आहे. म्हणजे जेव्हा मधुर अम्ल एकत्र येतात आणि जर काही कार्य करतात ते कार्य केवळ मधुरानी किंवा केवळ अम्लानी शक्य होत नाही. अतः तेन परस्पर संयोगेन अपरिसंख्येयत्वं भविष्यति इति आह परस्पर इत्यादी. अतः तेन म्हणूनच परस्पर संयोगेन संख्येयत्वं भविष्यति, परस्पर संयोगाने अपरिसंख्येयत्व निर्माण होतं असं त्यांचं वर्णन आहे. संसृष्टम भवत, तिथे सुद्धा वरती सुद्धा अपरिसंख्येयत्व होतं असं म्हणायचं आहे. पण पुढे वर्णन असं आहे, संसृष्टम भवती भाव उक्तः तेन परस्पर संसर्ग भूयिष्ठत्वात् येषां मधुरादीनाम् अभिनिवृत्तेः न गुणप्रकृतीनाम् असंख्येयत्वम् इति योजना. अयम् अर्थः यद्यपि रसः परस्पर संसर्गेण अतिभूयसा युक्ताः सन्तो अभिनिवृत्ताः द्विरसादौ द्रव्ये भवन्ति, तथापि न तेषां गुणाः गुरुलघु लघ्वादयः. आपण वरपासून परत वाचूया कारण हे खूप महत्वाचं पण आहे आणि बऱ्यापैकी कन्फ्युजन निर्माण करणार आहे. त्यामुळे संसृष्टम इति भाव उक्तः, ते संसृष्ट भावाचं वर्णन केलेलं आहे. तेन परस्पर संसर्ग भूयिष्ठत्वात् येषां मधुरादीनां, परस्पर संसर्ग ज्यांचा झालेला आहे असे हे जे काही मधुरादी रस आहेत, मधुरादीनां अभिनिर्वृत्तेः न गुण प्रकृतीनाम असंख्येयत्वम इति योजना. म्हणजे त्या ते जेव्हा अभिनिर्वृत्त होतात, अभिनिर्वृत्त होणं म्हणजे ते जेव्हा व्यक्त होतात त्यावेळेला त्यांच्या गुण आणि प्रकृती, प्रकृती म्हणजे इथे स्वभाव या अर्थी आपण घेऊ शकतो. गुण प्रकृतीनाम असंख्येयत्वम इति योजना. अयम अर्थः, त्यांचं न गुण प्रकृतीनाम असंख्येयत्वम, त्यांच्या गुण प्रकृती मध्ये असंख्येयत्व नसतं अशी योजना केली जाते. अयम अर्थः, वाचूयात आपण पुढे मग चांगल्या लक्षात येईल. यद्यपि रसः परस्पर संसर्गेण अति भूयसा युक्ताः, परस्पर संसर्गानी अतिभूयसा युक्ता म्हणजे अधिक्याने, म्हणजे अधिक अम्ल आणि अधिक लवण असं एकत्र झाल्यानंतर युक्ताः संतो अभिनिवृत्ताः, जेव्हा तो व्यक्त होतात त्यावेळेला द्विरसादौ द्रव्ये भवति, द्रव्यामध्ये दोन रस निर्माण होतात. तथापि न तेषां गुणाः, तरी सुद्धा त्यांचे जे गुण आहेत गुरु लघ्वादयः प्रकृतयोः वा
मधुरादीनां या या आयुष्यत्व रस अभिवर्धकत्व आद्याः ताः असंख्येयाः भवन्ति. म्हणजे त्यांचे जे काही गुण आणि प्रकृती म्हणजे इथे त्यांनी कर्म या अर्थी दिलेलं आहे की मधुरादीनाम या आयुष्यत्व म्हणजे आयुष्यत्व किंवा रसवर्धकत्व इत्यादी जे काही प्रकृती आहेत त्यांच्या आणि जे गुण आहेत ते असंख्येयत्व भवती म्हणजे ते अनेक होतात. असंख्येयत्व भवती त्यांची संख्या राहत नाही, ते अनेक होत जातात. किंतु य एव मधुरादीनां प्रत्येक गुणाः प्रकृतयश्च उद्दिष्टाः त एव मिश्रा भवन्ति. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मधुर इत्यादींचे प्रत्येकांचे गुण किंवा प्रत्येकांची प्रकृत म्हणजे इथे कर्म या अर्थी दिलेलं आहे. ते एकत्र मिश्रित होतात. उद्दिष्टाः त एव मिश्राः भवन्ति. किंवा गुणप्रकृतीनाम् इति मधुरादि षड्गुण स्वरूपाणाम् इति अर्थः. तेन रसस्य रसांतर संसर्गे दोषाणाम् इव दोषांतर संसर्गे रसानां न अपरिसंख्येयत्वम् इति अर्थः. या ठिकाणी गुणप्रकृतीनाम याचा अजून एक वेगळा अर्थ इथे दिलेला आहे. गुणप्रकृतीनाम इति मधुरादी षड्गुण स्वरूपाणाम म्हणजे मधुरादी जे 6 आहेत त्यांचं जे काही गुण स्वरूप आहे त्यांचे जे काही गुण आहेत तेन रसस्य रसांतर संसर्गे दोषाणाम इव दोषांतर संसर्गे याप्रमाणे दोषांचं एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर त्याचप्रमाणे रसांचं एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर रसानाम न अपरिसंख्येयत्वम इति अर्थः. आता इथे त्यांनी सगळ्यात शेवटी जसं दोष हे एकमेकांमध्ये मिसळले तरी ते अपरिसंख्येयत्व होत नाहीत, त्यांची संख्या ही 3च राहते, त्याप्रमाणे रसांची होत नाहीत हे सांगण्यासाठी त्यांनी इतकं सारं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गुण आणि कर्म हे अपरिसंख्य किंवा त्यांची संख्या वाढत जाते, पण त्यांचे जे काही म्हणजे मूळ जो रस आहे तो रस हा रस मधुरच राहतो, आम्ल हा रस आम्लच राहतो. त्यांचे जे काही गुण वेगवेगळे असतील किंवा कर्म वेगवेगळे असतील ते एकत्र येऊन अनेक सारी कर्म ही तिथे निर्माण होणार आहेत. पण त्यांच्यामधलं जे काही मधुर रस किंवा आम्ल रस, कटू रस हे जे 6 रस आहेत ते 6च राहणार आहेत असं त्यांनी वर्णन दोषांशी त्याचा संबंध लावून किंवा संबंधपेक्षाही दोषांची उपमा देऊन त्यांनी इथे पूर्ण केलेलं आहे की दोषांचं जसं दोषांतर संसर्ग झाल्यानंतर अनेक सारी कर्म दिसतात, त्यांच्यापासून अनेक सारे व्याधी झालेले आपल्याला दिसून येतात, त्याप्रमाणेच रसांचे जरी ते एकत्र आले तरी सुद्धा त्यांचे जरी वेगवेगळे आपल्याला गुणकर्म दिसत असतील किंवा त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्यामुळे उत्पन्न झालेली द्रव्यांमध्येही आपल्याला खूप सारे भेद दिसत असतील तरी सुद्धा रस हे 6च आहेत असं त्यांचं म्हणण्याचा इथे अर्थ आपल्याला दिसून येतो. प्रकृती शब्देनं कर्म वा उच्यते. प्रकृती या शब्दांनी कर्म असा अर्थ इथे घेतलेला आहे. तेन गुणकर्माणाम इति अर्थः म्हणजे गुण प्रकृतानाम काही ठिकाणी प्रकृती हा शब्द दिलेला आहे, काही ठिकाणी प्रकृत हा शब्द दिलेला दिसून येतो. तर गुण प्रकृतीनाम म्हणजेच गुण कर्माणाम असा अर्थ इथे आहे. मधुरादीनाम आवांतर आस्वाद विशेषो अपि परस्पर संसर्ग कृते नेयः. मधुरादींचा सुद्धा जे काही आवांतर आस्वाद आहे म्हणजे मधुर रस हा मधुरचं तरत्व तमत्व जे काही आपल्याला दिसतं मगाशी जे आपण द्रव्य पाहिले की इक्षु किंवा मुद्ग किंवा घृत हे जे काही यांच्यामधले जे काही मधुराचे तरतमत्व आस्वाद जे आहेत ते जे विशेष आहेत ते सुद्धा परस्पर संसर्ग कृते ज्ञेय म्हणजे त्यांच्या बरोबर जे काही इतर रस मिसळलेले आहेत त्यांच्यामुळेही हे आस्वाद निर्माण होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. मधुरादीनाम आवांतर
आस्वाद, अवांतर म्हणजे एक त्यांच्यातलं जे काही आस्वाद विशेष आहे ते सुद्धा परस्पर संसर्ग कृते ज्ञेयः यतः एव हेतोः रसानां संसृष्टानां न अन्ये गुणकर्मणी भवती. म्हणून संसृष्ट रसांची वेगळी गुणकर्म अशी काही सांगितली जात नाही. अतएव संसृष्टानां रसानां पृथक कर्म शास्त्रांतरे अपि न उक्तम. म्हणजे इतर शास्त्रांमध्येही वर्णन केलेली नाही. म्हणजे वैशेषिक दर्शनामध्ये किंवा इतर जी काही शास्त्र त्या काळामध्ये असतील त्याच्यामध्येही अशी वर्णनं काही वर्णन केलेली दिसत नाही. म्हणून त्यांनी खालचा श्लोक दिलेला आहे. अं, तस्मात् न संसृष्टानां रसानां कर्म उपदिश्यन्ति बुद्धिमन्तः. तर संसृष्ट रसाची कर्म काही सांगितली जात नाहीत. असंसृष्ट रसाचीच गुण आणि कर्म सांगितली जातात. म्हणजे मधुर रसाची त्याची गुण आणि कर्म सांगितली जातात. अम्ल रसाची त्याची गुण आणि कर्म सांगितली जातात. पण मधुर अम्ल एकत्र आल्यानंतर काय कर्म निर्माण होईल? कारण ती असंख्येय असू शकतात, ती वेगवेगळी असू शकतात. ती त्याचं जे काही अनालिसिस करणं किंवा त्याचं अ, जे काही संग्रहण करणं जे आहे ते कठीण आहे. त्यामुळे त्यांचं वर्णन इथे केलेलं नाही. अं, यत एव हेतोः रसानां संसृष्टानां न अन्ये गुणकर्मणि भवतः अतएव संसृष्टानां रसानां पृथक् कर्म शास्त्रांतरे अपि न उक्तम इति आह तस्मादित्यादि. कर्म शब्देन इह गौरव लाघवादी कारका गुरुत्वादयो रसरक्तादी जनन आदयाश्च अपि बोद्धव्याः. कर्म म्हणजे गुरु लघु इत्यादी निर्माण करणारं किंवा गुरुत्व इत्यादी दींमुळे जे काही रस रक्त इत्यादी जे काही शरीरामध्ये उत्पन्न होतात ती कर्म आपण इथे लक्षात घ्यायची आहेत. न केवलम अन्य शास्त्रकारैः रसानां संसृष्टानां कर्म न उपदिष्टन्तं किंतु वयमपि न उपदेक्षामः इति आह तच्च एवं. तच्च एव कारणम् इति परस्पर संसर्गे अपि रसानां अधिक गुणकर्मत्वम्. म्हणजे परस्पर संसर्गामुळे अधिक गुणकर्मत्व आपल्याला दिसून येतं. लक्षणेन पृथक्त्व लक्षणम. लक्षणामध्येही वेगळं लक्षण दिसून येतं. म्हणजे मधुर आणि अम्ल रसाचं लक्षण हेही वेगळं दिसून येतं. तत्र लक्षते येन तद लक्षणम. ज्याच्यामुळे आपल्याला या पदार्थामध्ये मधुर आणि अम्ल रस एकत्र आलेले आहेत हे लक्षात येतं, समजतं. तत्र लक्षते येन तद लक्षणं. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला समजतं, की अरे त्याच्यामध्ये मधुर रस आहे आणि मधुर आणि अम्ल दोन्ही आलेले आहेत. हे ज्याच्यामुळे आपल्याला समजतं त्याला लक्षण असं आपण म्हणतो. अतःस्तु मधुर रसः इत्यादीना ग्रंथेन तथा स्नेहन, प्रीणन, लादन इत्यादीना च यद वाच्यम तत्सर्वं गृह्यते. त्यामुळे ग्रंथामध्ये मधुर रस हा अशा एकेका रसाचं वर्णनच ग्रंथामध्ये केलेलं आहे. तथा स्नेहन, प्रीणन, लादन इत्यादीना यद वाच्यम तेच आपण लक्षात घ्यायचं आहे किंवा लक्षण शब्देन मधुर रसो इत्यादी ग्रंथवाच्यम लक्षणम उच्यते. पृथक्त्वं च रसभेद ज्ञानार्थम यद वक्षति स्नेहन, प्रीणन इत्यादी तद गृह्यते. मधुर शब्दांनी लक्षण या शब्दांनी मधुर रस इत्यादी ग्रंथवाच्य लक्षण म्हणजे ग्रंथातलं जे काही लक्षण आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे इथे. पृथक्त्वमच्या रसभेद ज्ञानार्थम म्हणजे रसभेदाच्या ज्ञानामुळे जे काही आपल्याला स्नेहन, प्रीणन इत्यादी जी काही लक्षणं आपल्याला मिळतात ती वेगळी अशीही आपण घेऊ शकतो. ग्रंथामध्ये जी काही मधुर इत्यादीची लक्षणं दिलेली आहेत त्याचा आपण उपयोग करायचाच आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण रसाचं ग्रहण करतो त्यावेळेला जे काही रसाची लक्षणं आपल्याला स्नेहन, प्रीणन इत्यादी दिसतील तर तीही आपण लक्षात घ्यायची आहेत असं चक्रपाणी दत्तांनी या ठिकाणी वर्णन केलेलं दिसून येतं. त्यामुळे म्हणजे मधुरादी रस हे 6च आहेत हे पुनर्वसु आत्रेय स्पष्ट करतात.
आणि त्याच्यानंतरही ते सांगतात की तच्चैव कारणम अपेक्षमाणः षण्णां रसानां परस्परेण असंसृष्टानां लक्षण पृथक्त्वम उपदेक्षामः. इथे लक्षण म्हणजे ग्रंथातली सांगितलेली लक्षणं आणि पृथक्त्व या शब्दाचा अर्थ खाली आपण पाहिला की जे रसभेद ज्ञानार्थ जे काही वेगवेगळेपण आहे, रसभेद समजण्यासाठीचं जे काही वेगवेगळेपण आहे ते आपण एक तर प्रत्यक्ष रसाचं सेवन करून प्रत्यक्ष त्या द्रव्याचं सेवन करून जाणू शकतो किंवा ते भेद आपल्याला दिसणार आहेत हे आपण पृथक्त्व या शब्दांनी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानुसार या रस हे 6च का आहेत त्याचं वर्णन आणि त्यांचं वेगळेपण जे आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आपल्याला दिसतं. पुढे शिवदास सेनांनीही एक सुंदर टीका याच्यावर केलेली खाली दिसून येते. तो पाठभेद म्हणून घेतलेला दिसतोय. एक एव रस इत्यादी यद उक्तम तद निराकरोति तेषाम इत्यादी. म्हणजे रस एकच आहे हे जे काही पहिला पूर्व पक्ष सांगितलेला आहे त्याचं निराकरण करण्यासाठी पुनर्वसु अत्रेय म्हणतात. षण्णां रसानां इति अनेन रसस्य एकत्व अवधारणं प्रतियुक्तम रसभेदस्य प्रत्यक्ष सिद्धत्वात इति भावः. 6 रस आहेत याच्यामध्ये षण्णां रसानां इति अनेन म्हणजे एकदम ते खालच्याच याच्यावर येतात. षण्णां रसानां इति अनेन रसस्य एकत्व अवधारणं प्रतियुक्तम. त्यांचं एकेकत्व आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. रसभेदस्य प्रत्यक्ष सिद्धत्वात म्हणजे मधुर रस हा वेगळा आहे आम्लापेक्षा, आम्ल रस हा वेगळा आहे कटूपेक्षा. हे आपल्याला त्यांचं प्रत्यक्ष आपल्याला सिद्ध झालेलं किंवा त्यांचं हे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष सिद्ध आहे. आपल्याला ते रसनेवर समजतं. रसनेवर द्रव्याचा निपात झाल्यावर ते आपल्याला लगेच लक्षात येतं. योनिः इति आधार कारणम. योनी म्हणजे आधार कारणम. तेन पुनः एतेन स पुनः उदक अनन्यः. उदकाशिवाय दुसरी योनी नाही. अनन्यः इति न अन्यः. उदकात न अन्यः इति उदकानन्यः. त्यामुळे योनी म्हणजे उदक. प्रख्यातम हे प्रख्यात आहे म्हणजे हे त्या काळात अनेक जणांना माहित होतं. कार्यकारणयोः भेदस्य दुरुपपन्नत्वात् इति भावः. छेदन उपशमने कर्मणि तयोः मिश्रीभावाच्च साधारणत्वम् इति अनेन द्वितीय तृतीय पक्षो निराकृतम्. हे जसं वर्णन चक्रपाणी दत्तांनी केलंय तसंच वर्णन केलेलं दिसतं. भक्ती ही इच्छा इति अर्थः. तेन यो यम इच्छति स तस्य स्वादुः इतरः पुनः अस्वादुः इति पुरुष अपेक्षौ धर्म. त्यामुळे भक्ती म्हणजे इच्छा आणि जो ज्याची इच्छा करतो तो स्वादू आणि ज्याची इच्छा नाही करत तो अस्वादू हे वर्णन केलेलं दिसतं. याच्यापेक्षाही खालची टीका जास्त चांगली आहे. हे जे वर्णन आहे ते पहिल्या म्हणजे वरच्या टीकेचं आहे ते जवळजवळ चक्रपाणी दत्तांच्या प्रमाणेच केलेलं दिसून येतं. हे पुढचं जे वर्णन आहे अपरिसंख्येयत्व आणि गुणप्रकृतीनाम ते आपण वाचूया. अपरिसंख्येय पक्षम दूषयती. आता अपरिसंख्येयत्व हा पक्षाचा विरोध कसा करतात त्याचं वर्णन केलेलं आहे. आदि शब्देनं गुण कर्म संस्वादानाम ग्रहण. ते माहितीये. आश्रय गुणकर्म संस्वादानां ये विशेषाः भेदाः तेषां अपरिसंख्येयत्वात् तेषां रसानां अपरिसंख्येयत्वं यद उच्यते तत् न युक्तम. म्हणजे आश्रय गुण कर्म संस्वाद यांच्यामुळे रसांमध्ये जे काही भेद निर्माण होतील ते भेद म्हणजेच रसांमध्ये अपरिसंख्येयत्व हे जे सांगितलेलं आहे ते काही योग्य नाही. हे आपण मगाशी पाहिलं पण एका वाक्यात यांनी वर्णन केलेलं आहे की आश्रय गुण कर्म. आश्रय म्हणजे द्रव्य आश्रय. रसांचे द्रव्यांच्या नुसार जे काही आश्रय होतात ते त्यांचे गुण त्यांचे कर्म आणि त्यांचे स्वाद यांच्यामुळे जे काही
अपरिसंख्यत्व भेद आपल्याला दिसतात, ते भेद म्हणजेच रसांचे भेद असं आपण मानू शकत नाही, ते काही योग्य नाही. तत्र हेतुमाह एकैको अपि इत्यादी येषाम् आश्रय गुणकर्म संस्वादानां विशेषेण एकैको अपि मधुरादी आश्रयते. म्हणजे हे जे काही आश्रय गुणकर्म हे जे आहे ते सगळे पुन्हा मधुर इत्यादींमध्येच आश्रित असतात. ते मधुर इत्यादी रसांमध्येच 6 रसांमध्येच ते आश्रय करतात. न तु अस्मात् आश्रयादी भेदात अन्यत्वम आश्रितस्य मधुरादेहे भवति. त्यामुळे आश्रयाच्या भेदामुळे आश्रितत्वाचे भेद होऊ शकत नाही. आश्रित हे एकच असतं. वेगवेगळे आश्रय घेऊन ते राहू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. न तू अस्मात आश्रयादी भेदात आश्रयाच्या भेदामुळे अन्यत्वम आश्रितस्य आश्रिताचं अन्यत्व म्हणजे कोणाचं मधुरादेहे भवती होऊ शकत नाही. न भवती हे तिथे लावायचं आहे. न हा पुढे लावायचा आहे. न भवती. एतेन आश्रयादयः एव परम भिन्नः. त्यामुळे आश्रय हे भिन्न आहेत. मधुरादी एक एव मधुर इत्यादी मात्र एकच आहे. तथाहि यद्यपि शाली मुद्ग घृत क्षीरादयः मधुरस्य आश्रय भिन्नः. म्हणजे हे आश्रय आहेत मधुर हे शाली मुद्ग घृत क्षीर इत्यादी. तथापि तत्र मधुरत्व जाती आक्रांत एक एव रसो भवति. त्यामुळे त्यांच्यातली जी काही मधुरत्व जाती आहे ती आक्रांत म्हणजे क्रांत न होता एकच राहते. बलाका क्षीरादिषु शुक्लवर्णवत. ज्याप्रमाणे बलाक क्षीर इत्यादींचं शुक्लवर्णत्व असतं त्याप्रमाणे. एवं गुणानां गुरु पिच्छिलादीनां अन्यत्वे अपि तथा कर्मणां रसादिवर्धन बलवर्ण करणादीनां भिन्नत्वे अपि तथा मधुरस्य आवांतर आस्वाद भेदे अपि न मधुरस्य अन्यत्वं मधुरत्व जाती अनतिक्रमात इति भावः. यांनी स्पष्टपणे एकेका वाक्यामध्ये जे काही वर्णन चक्रपाणी दत्तांनी इतक्या मोठ्या स्वरूपात केलेलं दिसतं ते यांनी केवळ एका वाक्यामध्ये दिलेलं दिसून येतं की ज्याप्रमाणे याच प्रमाणे गुरु पिच्छिल इत्यादी हे जरी अन्यत्व असलं तरी सुद्धा किंवा कर्मांचं सुद्धा भिन्नत्व असलं तरी मधुर रसाचं अवांतर आस्वाद किंवा मधुर रसांचं आस्वादाने सुद्धा भेद आपल्याला दिसून आले तरी मधुराची जाती ही एकच आहे असं शिवदाससेन म्हणतात आणि विषय संपवून टाकतात. असं वर्णन इथे खूप सुंदर वर्णन इथे दिलेलं दिसतं. पुढे गुण प्रकृतीनामिती परस्पर संसर्ग हेतुत्व. आता परस्पर संसर्ग झाल्यावर काय होईल त्याचं वर्णन शिवदाससेन करतात. गुण प्रकृतीनामिती परस्पर संसर्ग हेतुत्वात मधुरादी गुणाः एव प्रकृतयः. आता इथे स्पष्ट वर्णन केलेलं दिसतं. मधुरादी गुण आणि प्रकृत म्हणजे कर्म तासाम मधुरादी षड गुण स्वरूपाणाम इति अर्थः. त्यांचे जे काही गुण आणि कर्म आहेत ते मधुरादी षड गुण म्हणजे मधुर इत्यादी सहांचे जे काही गुण स्वरूप आहेत त्याप्रमाणेच असतात. तथाच परस्पर संसर्ग भूयिष्ठत्वात एषाम रसानाम अभिनिर्वृत्तेः प्रकृतीभूतानां मधुरादी गुणानां असंख्यत्वं न च इति योजना. परस्पर गुणभूयिष्ठ म्हणजे परस्पर संसर्ग झालं भूयिष्ठाने संसर्ग झालं या आधिक्याने संसर्ग झालं तरी सुद्धा अभिनिवृत्ती होत असताना प्रकृतीभूत मधुरादी जे काही गुण आहेत त्यांच्यामध्ये असंख्यत्व होत नाही. असंख्यत्व न च इति. असंख्यत्व म्हणजे संख्या नसणं आणि न चैती म्हणजे संख्या असणं. त्यामुळे ते संख्या होते असाच अर्थ इथे घ्यायचा आहे. म्हणजे त्यावेळेला म्हणजे परस्पर गुणभूयिष्ठ झाल्यानंतर त्यांचं अपरिसंख्यत्व दिसून येतं. तेन रसानाम रसांतर संसर्गे रसांतर भेद संसर्गे वा तत् संसर्गाणाम एव अपरिसंख्यत्व. म्हणजे रसांतर संसर्गामध्ये किंवा रसांतर भेद संसर्गामध्ये रसांतर संसर्ग म्हणजे दोन रस एकत्र आल्यामुळे आणि रसांतर भेद अंतर्भेद म्हणजे मधुर रसाचेच मधुरतर मधुरतम असे जे काही भेद आहेत
त्यांचा संसर्ग झाला तर, वा संसर्गाणाम एव अपरिसंख्यत्वम, त्यावेळेला अपरिसंख्यत्व दिसून येतं. न पुनः प्रकृतीभूत मधुरादी षड्रसानाम षटत्वम अतिक्रमः, परंतु प्रकृतीभूत जे काही मधुरादी षड्रस आहेत त्यांच्यामध्ये कुठेही ते कधीही 6 ही संख्या सोडत नाहीत, अतिक्रम होत नाहीत. न अतिक्रमः अनतिक्रमः, ते 6 ही संख्या सोडत नाहीत, ते 6च राहतात. यथा दोषाणाम परस्पर आणि मग त्याच्यासाठी त्यांनी दोषांचं वर्णन केलेलं दिसतं. यथा दोषाणाम परस्पर संसर्ग भूयस्त्वे अपि त्रित्व अनतिक्रमः, जरी ते परस्पर संसर्ग मोठ्या प्रमाणात परस्पर संसर्ग झाले, म्हणजे संख्येनी पण आणि क्वांटिटीनी पण, म्हणजे क्वांटिटीनी पण आणि काय वेगवेगळ्या प्रकारांनी पण, असे जरी ते परस्पर संसर्ग झाले तरी सुद्धा त्यांचं त्रित्व हे अनतिक्रम असतं, म्हणजे ते अतिक्रम करत नाही. यतः संसृष्टानां रसानां मधुरादी षड्रस प्रकृतिकत्वात् न रसांतरत्वम, अतएव संसृष्ट रसानां पृथक कर्म शास्त्रांतरे अपि न उक्तम. त्यामुळे हे जे काही षड्रसत्व आहे ते शास्त्रामध्येही त्यांचं पृथक कर्म असं वेगळं सांगितलेलं नाही. अतएव संसृष्ट रसानां पृथक कर्म शास्त्रांतरे अपि न उक्तम, वेगळ्या शास्त्रांमध्येही वर्णन केलेलं नाही. रसानां मधुरादी षड्रस प्रकृतिकत्वात् न रसांतरत्वम, त्यामुळे मूल जे काही मधुरादी रस आहेत ते रसांतरत्व त्यांना प्राप्त होत नाही आणि त्यांचं कर्मही वेगळं आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे त्यांची मधुराची वेगळी कर्म, आम्लाची वेगळी कर्म अशी आपण सांगू शकतो, पण मधुरतराची वेगळी कर्म, मधुरतमाची वेगळी कर्म अशी आपण वेगवेगळी सांगू शकत नाही. त्यामुळे तस्मात् न संसृष्टानामिति शिवदास सेनः, अशा प्रकारे शिवदास सेन आणि चक्रपाणी दत्त यांची ही पूर्ण टीका आज पूर्ण झाली. कालपर्यंत आपण अर्धीच घेतली होती, पण आज पूर्ण आपण त्या टीकेचा जे काही गाभा आहे तो इथे समजून घेतलेला आहे. इथे थांबूया. अजून 1-2 श्लोक या ह्याच्यातले असतील, जसं वाचत जाऊ त्याप्रमाणे कळत जाईल आणि मग आपण पुन्हा रसविमान या अध्यायावर परत येणार आहोत, जिथे आपल्याला रस आणि द्रव्य यांचा म्हणजे यांचा संबंध तिथे लावायचा आहे. इथेही आपण पाहतच आहोत तो संबंध, पण तरी तिथे अजून काय वेगळेपण आहे ते आपण रसविमान या अध्यायामध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद मॅडम, खूप छान झालं. हो, थँक्यू. आयुर्वेद कॉलेजच्या मुलांना